साईमाई सकाळ भावांनो, जय साईनाथ. स्वर्गसुखाची वारी आपली पुन्हा चालू होते. दिवस 5वा आपण चालू करतो. दिवस 5वा. आता सर्व उठले वगैरे. मी सर्वात लेट उठलो असं काय नाही. उठले वगैरे म्हणजे अर्धे पोरं आपले पुढे निघून गेले. मीच लेट उठलो. पायाच्या अडचणीमुळे काय चालताय जमाना, त्यामुळे हळूहळू पोचतोय. भेटू आपण तुम्हाला पुढे. बघत राहा आपला ब्लॉग. दिवस 5वा. जय साईनाथ. जय साईनाथ भावांनो, तर आपण चालायला सुरुवात केलेली आहे. आता हळूहळू चालत राहूया. आता आपण पुढे पुढे भेटत राहूया. काय नाही दाखवत राहूया तुम्हाला. भेटू आपण पुढे तुम्हाला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला. जय साईनाथ भावांनो, तर आपण कसाऱ्याच्या पायथ्याला पोहोचणार आहोत थोड्याच वेळात. आता चालतोच आहे आम्ही. कसाऱ्याच्या पायथ्याला पोचलो तसंच तुम्हाला भेटू आपण. काय नाही तुम्हाला दाखवूया ब्लॉगमध्ये. काय नाही चले खायला. बघा उसको, बघा 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 फटफट बघा. चला साईराम. जय साईनाथ भावांनो, तर कसाऱ्याला पायथ्याला पोचलो आपण. बघू शकता. जय साईनाथ भावांनो. पालखी भी रुकी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की धरली राज, धरली राज. ट्रेन आहे ये ऑटो. काय उड़ जाएगा पोटा पोटा ट्रेन आई. समझे बोल रहा कोई ट्रेन नहीं ना. पान मान थूकते कोई विमल थूक देगा ऊपर से. इसकी अगली ने इसको छोड़ दिया है तो सुसाइड करने जा रहा है. अरे भाई माची लग. जंगल सफारी. धरली राज, धरली
साईनाथ भावांनो, तो आपण कसारा घाट चढतोय. राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे. मग राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे. साईमाई दुपार भावानं, जय साईनाथ. तर आता आपण कसारा घाटात चढतोय. तर लवकरच आपण घाटन देवीला पोचू आणि तुम्हाला भेटू. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. पिस्ता द्या, पिस्ता. येतो मी गाणे बोलायला, गाठण दिलं जरूर येतो. माझे गाणे भरपूर आहे. कुल्फीवाला गेलाय ना पुढं. त्यांच्याकडून घेतली नाही कोणी. बंधन कुठली. चलो साईराम. चलते. साईराम तर इथे झोपले सगळे घाटन देवीच्या आधीच. हे बघा, केतनबाईचा लय खतरनाक शॉट झालेला आहे. ते बघा. हो केतनबाई बेकार झाला असेल तुझा. कसं काय झालंय? काय जोर पडलाय पायावर, होणारच. काय नाही, चालू आपण तरी पण. जय साईनाथ भावानं, आपण घाटन देवीला पोहोचलेलो आहे. मागे राहिला कसारा घाट, माझ्या साईचा बारीला आहे ताट. घाटन देवी माते की. जय साईनाथ भावांना, तर आपण घाटन देवीवरून कधीच निघाले, कारण की चार्जिंगचा मसला होता म्हणून चार्जिंग करायला काय भेटत नव्हतं. फायनली फोन चार्ज झाला. लाईट वाईट नव्हती आमच्या इथे. घाटन देवीवरती लाईट नव्हती, लाईटीचा प्रॉब्लेम होता आणि फोनचा चार्जिंगचा प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही पुढे निघून आलो. तर आता फोन चार्ज वार्ज करून आता निघालो आहे. भेटूया तुम्हाला पुढे. जय साईनाथ. जय साईनाथ भावांना, तर निघालो आपण स्पॉटवरती. तर आम्ही पोचलो, बाकी स्पॉटवरती खूप लेट पोचलो. काय भेटलं नाही स्पॉटवरती आपल्याला, जेवण वगैरे काय भेटलं नाही. फक्त आंघोळ्या करून निघाले सगळे पोरं. आंघोळ केली, चार्ज वार्ज करून निघालो सगळे. घाटन देवीला असं झालं की घाटन देवीला आम्ही झोपून गेलेलो. तर चार्जिंग वार्जिंग तर नव्हती फोनमध्ये. कुठे हॉटेलवरती येऊन चार्जिंग वार्जिंग करून परत मग चालायला सुरुवात केली. तर आत्ता जाऊन स्पॉटवरती पोचलो होतो थोड्या अगोदर. आंघोळ करून लगेच निघालो. साईराम, तिथं अपघात झालेला आहे बाई. जय साईनाथ बॉस. खाना होता आज. मी एकटा जेवलो, हे लोक नाही जेवले. मी 1 किलोमीटर पुढे चालत होतो आपल्या पैसे. पण काय नाही, आता आम्ही हॉटेलवर बसू, परत जेऊ. आणि पाणी खूप गार होतं आणि त्यात थंडीत आम्ही आंघोळी केली. साईमाई संध्याकाळ भावांना. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काय दाखवता आलं नाही,
बाकी उद्याच्या ब्लॉगमध्ये जेवढं कॅप्चर करू शकतो तेवढं कॅप्चर करण्यात येईल, कारण की आज चार्जिंगचा फटे इश्यू होता, म्हणजे खूप जास्त चार्जिंगचा इश्यू होता, त्यामुळे काय एवढं दाखवता आलं नाही आणि फोन पण लगेच स्विच ऑफ झाले सगळ्यांचे. आजच्या ब्लॉगसाठी सॉरी, आज कसा ब्लॉग झाला कसा नाही तुम्ही मला सांगा. बाकी आज मनापासून सॉरी, कारण की आज काहीच दाखवता नाही आलं, जास्त ना कॅप्चर करता आलं, खूप पाठी राहिलं, एकदम लास्ट डबा पकडला आम्ही. आज व्हिडिओमध्ये एवढं दाखवता काहीच नाही आलं, कारण की आज फोनमध्ये खरंच चार्जिंग नव्हती, काय नव्हतं. आम्ही खूप हॉटेल बघितले, बाकी हॉटेलवाले पण मना करत होते, बोलले साईराम नाही, तर बोललो चला पुढे जाऊया, आपण चालत राहूया, कारण की स्पॉट खूप लांब होता. आम्ही 3 तास झोपलो होतो काटन देवीला. खूप साऱ्या चुका होत आहेत, खूप सारे होत आहेत. आपल्याला जास्त प्रोफेशनल ब्लॉगर नाही बनायचं आहे, बस आपलं एक आठवणी बोलतात की एक मेमरीज, ते आपल्याला बनवून ठेवायचे, त्यासाठी आपण ब्लॉग बनवतोय. जय साईनाथ. तर मला जेवण नाही भेटला आम्ही, कारण की स्पॉटवरती उशीर पोचलोय. तर फक्त होऊ गेले आम्ही लोक, फक्त आमच्यामध्ये प्रथम बाय आणि केतन बाय आणि मॅगी बाय जेवले, बाकी लोक कोण नाही, पण कोणी पण नाही जेवले. आता बघूया हॉटेलमध्ये जेवूया. मला ते आता नाही माहीत नाही आपण जेवलं. हिंदी बोलना फिर. जय साईनाथ. साबूभाई काहीतरी बोलतोय आपला. आज हम लोग चल रहे थे, कसारा घाट चढ़ के पार किए ले, तो घाटन देवी पे रुके. हम लोग को नींद आ रही थी, तो हम लोग सो गए उधर. तो अभी हम लोग स्पॉट पे आए खाना खाने के लिए, पर खाना नहीं मिल पाया हम लोग को सिर्फ खाना मिला. हम लोग जैसे आए वैसी ताली वाली सब निकल रही है, तो अभी हम लोग बहुत पीछे, अभी हम लोग आगे साई माई रात्र भावांनो, जय साईनाथ. आम्ही जाम थकलोय, जाम म्हणजे जाम, खूप जास्त थकलोय, पाय दुखायला लागले. केतनबाईचा तर पाय सुजलेला आहे, केतनबाई तर खूप पाठी आहे. आता हळूहळू आम्ही पुढे आलो, बाकी सगळे लोक, दोस्त मित्रपरिवार आपला सगळा पाठी आहे. काही लोक बसलेत आपल्यासोबत. जाम थकलो भावांनो. दुपारी स्पॉट आम्ही किती वाजता बोलतो, संध्याकाळी 5 वाजता आम्ही 4:45ला आम्ही स्पॉटवरती पोचलो. पहिला आंघोळी केलं, मग जेवायला गेलो तर फक्त जेवणच नाही. टेम्पो निघून गेलता पहिला. जय साईनाथ भावांनो, आपण स्पॉटवरती पोहोचलेलो आहे. आपले सगळे भाई लोक जेवण करतात. जय साईनाथ. आता आम्ही फायनल स्पॉटला पोहोचलो आहे. मणिकम करता काही स्टॉप आहे, देवाचं मंदिर आहे. आता पोहोचलो आहे आणि आता बाबांना पोहोच झाला आहे आणि सर्व आता जेवत आहे. तुम्ही पाहू शकता. आता आम्ही फायनल